नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? असायलाच हवं, कारण आयुष्य खूप सुंदर आहे आणि शो मस्ट गो ऑन. तर आज आपण पुन्हा एकदा डी ब्रुके या ख्रिसमस मार्केटला आलेलो आहोत. आपण याआधीही इथे आलो होतो, पण आज आपण फक्त आईस स्केटिंगसाठी आलेलो आहोत. तर सुरुवातीला तुम्ही घालून आलेले तुमचे नॉर्मल शूज तुम्हाला काउंटरवर द्यायचे आहेत आणि त्या काउंटरवरनं तुम्हाला एक टोकन मिळेल आणि तुम्हाला आईस स्केटिंगचे स्पेशल शूज मिळतील. तुम्हाला तेच शूज घालावे लागतील आणि मस्त तुम्ही आईस स्केटिंग करू शकता. तुम्ही नॉर्मल शूज घालून आईस स्केटिंग नाही करू शकत. आणि जर तुम्ही नवीन असाल, तुम्हाला याआधी आईस स्केटिंगचा कुठलाही अनुभव नसेल, तर तुम्ही कोणाची तरी मदत घेऊ शकता. जसं तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता, ह्या मुलीने येलो कलरची चेअर घेतली आहे आणि ती पुढे ढकलते आहे, जेणेकरून ती पडणार नाही आणि त्याच्या आधाराने ती आईस स्केटिंग करू शकेल. किंवा तुम्ही त्यावर बसूनही आईस स्केटिंग करू शकता. सो दिस इज ऑल अबाउट आईस स्केटिंग. इथे 2-3 तास आरामात जातात, पण काळजी घेणं फार गरजेचं आहे. ग्लोव्ज, हेल्मेट घालणं तितकं गरजेचं आहे जर तुम्हाला याआधीचा अनुभव नसेल. तर इथे बाकीच्या गेम्ससुद्धा असतात. तर ह्याचं तिकीट होतं लहान मुलांसाठी 5 युरो आणि मोठ्यांसाठी होतं 10 युरो. तर जे अडल्ट्स आहेत ते स्केटिंगही करू शकतात आणि बॉलिंगसारख्या गेम ज्या मॉल्समध्ये असतात त्याही इथे असतात. तुम्ही पाहू शकता, त्याही ते खेळू शकतात. तर आता आपण आपला मोर्चा वळवलेला आहे ग्रँड प्लेसकडे, द हार्ट ऑफ द ब्रसेल्स. आपण याआधी आपल्या चॅनलवर ग्रँड प्लेसचा एक व्हिडिओ अपलोड केला आहे, जिथे फ्लॉवर कार्पेट भरतं दर 2 वर्षांनी. तर तोही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तुम्ही पाहू शकता. तर आता आपण आलेलो आहोत ग्रँड प्लेसला आणि ग्रँड प्लेसला दररोज लाईट शो असतो. नोव्हेंबरच्या शेवटच्या तारखेपासून डिसेंबरपर्यंत, महिन्याभरासाठी. आणि हा लाईट शो संध्याकाळी 8 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत असतो आणि दर अर्ध्या तासाने पूर्ण ग्रँड प्लेस ह्या कलरफुल लाईट्सनी उजळून निघतो आणि हे बघणं अतिशय सुंदर असतं. तुम्ही पाहू शकता, सगळ्यांचे मोबाईल असे रेकॉर्डिंगसाठी वरती आलेले आहेत आणि ही सुंदर लाईटिंग बघून एखाद्या पॅलेसमध्ये असल्यासारखा फील आपल्याला येतो. तर तुम्ही इथे पाहू शकता, इतकी गर्दी आहे. तापमान ऑलमोस्ट 0 ते 3 अंश सेल्सिअस दरम्यान आहे, तरीही इतकी गर्दी आहे आणि लोक हे बघण्यासाठी दररोज किंवा लांबून इव्हन येत असतात. आणि हा लाईट शो बऱ्याच सिटीजमध्ये असतो. गेंटला असतो, ब्रुजला असतो, बऱ्याच ठिकाणी असतो. तर तुम्ही इथे पाहू शकता, आता आलेले आहेत सांता क्लॉज आणि खिडकीतनं बाहेर येऊन ते क्लॅप करत आहेत आणि त्यांच्याबरोबर पूर्ण ऑडियन्स किंवा जेही लोक खाली उभे आहेत तेही क्लॅप करतायत. तर हा व्ह्यू दर अर्ध्या तासाने असतो. जसं लाईट शो संपतो तसे सांता क्लॉज बाहेर येतात, सगळ्यांना हाय करतात, चेअर करतात आणि मग परत पाठीमागे येतात. तर हे पाहणं खरंच खूप छान आहे. आपल्याला सगळं माहीत असतं की हे सगळं खोटं आहे, तोही एक माणूस आहे, पण ते बघणं खूप छान वाटतं. आणि आपला फेमस ख्रिसमस ट्रीसुद्धा थाटामाटात इथे उभा आहे आणि रस्त्याने जाताना ह्या गोष्टी दिसतच असतात. एक सिंगर आणि ती छोट्या मुलीला गायला सांगते आणि तिचाही आवाज खूप छान आहे आणि या दोघी स्पेशल सॉन्ग गात आहेत आणि पाहू शकता आणि बाकीचे सगळे टाळ्या वाजवून त्यांना चीअर अप करतात. तर ग्रँड प्लेसला फिरता फिरता आज पहिल्यांदाच म्युझियमच्या आत गेलो आणि तिथे एक गंमत होती की तुम्ही हे हँडल फिरवलं की वरची डान्स करणारी मुलगी क्लॉकवाईज फिरत होती आणि हे करून थोडीशी मजा आली. आता आपण पुढे चाललेलो आहोत. मी पहिल्यांदाच इथे झोपडी पाहिली, तर त्यांनी झोपडीचा देखावा इथे तयार केला आहे आणि तिथे येशू ख्रिस्तांचा जन्म दाखवला आहे, जिथे येशू ख्रिस्त आहेत आणि त्यावेळची परिस्थितीही त्यांनी दाखवली आहे. मेरी ही आहेत आणि छोटे येशू ख्रिस्त त्यांनी इथे दाखवले आहेत. तर तुम्ही पाहू शकता. तर असंच एका शॉपमध्ये हा चॉकलेटपासून बनवलेला जेंटलमॅन दिसला आणि त्याची किंमत आहे फक्त 15,000 रुपये. आणि हे आहे कापूस पिंजून ठेवला आहे जसा. तर हे आहे एक सांता हाऊस, जिथे तुम्हाला एक छोटीशी स्टोरी ऐकवली जाते आणि त्यानंतर एक बटन प्रेस करायचं आहे, जिथे तुम्हाला असं दाखवलं जातं की तुम्ही सांता क्लॉजच्या गावात आहात आणि फिरता आहात आणि अचानक सांता क्लॉज येतो आणि बटन दाबलं की खूप सारे गिफ्ट्स तुम्हाला देऊन जातं. सो ॲक्च्युली हा चॅरिटी बेस्ड कॅम्प होता आणि त्यानंतर तिथे एक QR कोड येईल आणि मग तुम्हाला जर डोनेट करायचं असेल काही पैसे तर तुम्ही करू शकता. आणि स्लोगन होती एनिवन कॅन बी सांता.
तर मेरी गो राऊंडप्रमाणेच इथे वेगवेगळे पाळणे असतात. तुम्ही हा रेनडिअरचा पाळणा बघू शकता, त्याच्यामध्ये लहान मुलं बसू शकतात. पण बसण्याऐवजी त्याचे कलर इतके आकर्षक होते की फोटो काढण्यातच आम्हाला जास्त मजा आली. सी द प्रोफेशनल टेक्निक. आता आपण आलेलो आहोत ऑटोमियम या ठिकाणी आणि तुम्ही पाहू शकता सुंदर आतिषबाजी झालेली आहे आणि दुसऱ्यांदा फटाकड्यांचा आनंद आम्ही घेतला आहे. कारण तुम्हाला माहिती आहे, मी आधीच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं आहे, विदाऊट परमिशन तुम्ही हे फटाकडे इथे नाही उडवू शकत. फक्त न्यू इयर आणि दिवाळीमध्ये ह्या गोष्टी घडतात. तर खूपच मजा आली. इथे DJ होता, तुम्ही डान्सही करू शकत होतात आणि ही आतिषबाजी ऑलमोस्ट अर्धा पाऊण तास होती. तर एवढ्या थंडीतही रात्री 9 ते 12 हा सगळा प्रोग्राम होता आणि आम्ही खरंच खूप मजा केली आणि न्यू इयर असा दणक्यात साजरा केला. सो हॅपी न्यू इयर टू एव्हरीवन फ्रॉम द ब्रसेल्स. तर नवीन वर्ष तुम्हा सगळ्यांना सुखसमाधानाचं, आनंदाचं, भरभराटीचं जावो, हीच सदिच्छा. तर प्रत्येकाची नवीन वर्ष साजरा करण्याची संकल्पना किंवा पद्धत वेगवेगळी असू शकते. इव्हन देशाची पद्धतही वेगळी असू शकते. मी कुठेतरी ऐकलं आहे की एका देशामध्ये अशी पद्धत आहे, आय डोंट नो द नेम ऑफ द कंट्री, बट तिथे रात्री 12 वाजता 12 द्राक्षे खायचे असतात गुड लकसाठी. तर प्रत्येकाची संकल्पना, प्रत्येकाचे बिलीफ वेगळे असतात. आपल्या देशात वेगळं आहे, इथे वेगळं आहे, बट इट डझंट मॅटर. आपण जिथे आहोत तिथे मजा करा आणि तिथे समरसून द्या, इतकंच आपण करू शकतो. तर कसा वाटला न्यू इयर स्पेशल, ख्रिसमस स्पेशल ब्लॉग. भेटूयात पुन्हा एकदा नव्याने लवकरच. जय महाराष्ट्र.